सावळे परब्रह्मावडे आजीवा, मने मन राणीवा घर केले. काय करू सये सावळे गोवित, आपे आपल पत मन तेथे. बापर खुमा देवरू सावळी प्रतिमा, मने मने क्षमा एक झाले. काय करू सये सावळे गोवित, आपे आपल पत ठल विठ्ठल. विद्रुम हे मनी धवलच्छाये मुखे दृक्षणी. अनंत संसार वैराग्य सम प्रेम भातु के पाठवा, प्रेम भातु के पाठवा.
सावळे परब्रह्मावडे या जीवा मने मन राणीवा घर केले काय करू सई आपे आपलं पत म्हणत येथे. 2 दिवस आपण विचार बघितला ह्याचा. माझ्या अंदाजानं भूमिका बऱ्यापैकी पूर्ण झाली. आता महापुरुषाने ह्याला उपदेश केल्यानंतर हे बघा, जीवाला जे कळतं कवडीचं सुद्धा किमतीचं नाही, आणि ती जी कळवून घेतो का ह्या जगातल्या लोकांच्याकडनं त्याला तर त्याच्यावर किंमत नाही. ध्यानात आलं का? आता ह्या जगात किमतीचे वाक्य म्हणलं का नाही तर श्रुतीचे, ही म्हणजे हमखास जीवाचं कल्याण करणारी वाक्य आहेत. महाराज सांगतात, पै आहिता पासून काढिती नाही गा श्रुती परवती, ते ब्रह्मेशी मिळवी म्हणून कोणेन संडावी, ही परब्रह्म स्वरूपाला मिळवते म्हणून कुणी तिचा त्याग नाही केला पाहिजे. विठ्ठल तू सुद्धा ह्याचं आचरण केलं पाहिजे असं अर्जुनाला सांगतायत भगवान. कळतंय? आता श्रुती वाक्याचा परिचय एकतर श्रुतीच्या अभ्यासात नव्हतो आणि दुसरा श्री गुरूंच्या वचनात नव्हतो. ज्याच्या वाट्याला पहिलं भाग्य आलं नाही त्याच्या दुसरं यावं भगवंताच्या कृपेनं, त्या मनुष्य देहाचंच कल्याण होतं राव. कसला देह मिळालाय आपल्याला? महाराज सांगतात, ह्या देहातनं पुन्हा कुत्र व्हायचं, मांजर व्हायचं, किडू व्हायचा, मुंगळा व्हायचा, नरकात पाचायचं, किती बेकार आहे. माझा परमार्थ झालाय असा गैरसमज करून, नाही तर मला काय करायचे परमार्थ करून असं, नाही तर ह्या दुनियाच्या नादी लागून. ह्याच्यापेक्षा काय माऊली ज्ञानोबा सांगतात, नका डोळे धुरे भरून राहू. महाराज सांगतात है का नाही? तुका म्हणे इहलोकीच्या नका डोळे धुरे भरून राहू. आता ज्याच्या अंतःकरणामध्ये श्री गुरु वचनापेक्षा किंमतच कशात राहिली नाही महाराज, नीट ऐका. ज्याला श्रुती म्हणजे श्री गुरु वचन आहे, ज्याला देव म्हणजे श्री गुरु आहेत, ज्यांना तीर्थ म्हणजे त्यांच्या पायाचा स्पर्श झालेलं पाणी, आणि ज्यांना स्वर्ग म्हणले महापुरुषांची संगती, काय नाही त्यांना दुसरं लागत महाराज. ते संतुष्ट आहे श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये. माऊली ज्ञानोबा आचार्य महाराज सांगतात, महाराज असलं वास्तव्य करतो श्री गुरूंच्या सानिध्यात, कायया वा 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 छायया सर्वदा वासो ब्रह्मविद भी सहस्थिती. ब्रह्मविद पुरुषांच्या सानिध्यामध्ये छायेसारखा वास्त करू. म्हणजे तिथं मानाची इच्छा करीत नाही, धनाची इच्छा करीत नाही, पुरेची इच्छा करीत नाही, भजेची इच्छा करीत नाही. ही सावली ती म्हणते का, मी उन्हात गेले, सावलीत गेले, काटाडीवर गेले, कुपाटीत गेले, पडलेच नाही मी, नाही तर पुसटच आहे, काय नाही म्हणत महाराज. आता कुठे सावली इथं चौकडनं फोकस आहे सावलीवर, कुठं पडायची, पण ती काय तक्रार करीत नाही महाराज. असलं वास्तव्य श्री गुरूंच्या सानिध्यात ज्या पुण्यवान पुरुषाचं असतं, आणि त्याच्यासाठी अभ्यास आहे. महाराज माऊली ज्ञानोबा सांगतात, श्री गुरूंनी त्याला सांगितलं तू बसत जा, की त्याचं फळ दिलंय. फळ इथपर्यंत काल विषय बघितला. विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबा सांगतात, त्यांच्या सानिध्यात जाणारा असा संपत्तीमान पुरुष असावा महाराज. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यास,
दास सद्गुरु का नाथ हजारे पाठ म्हणतो का त्याचं फळ आहे पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यास त्याचं सुकृत बारक नाही बर का आणि ताज नाही आत्ताच ध्यानात आलं हे पूर्व सुकृत आहे आणि अभ्यास आहे ना ते आताच आहे आता पूर्व अभ्यासाचा म्हणलं तरी चालतंय आहे का नाही पूर्व सुकृताचा त्याच्यात पूर्व आणि पूर्ण असे दोन विशेषण आहे ते दोन्हीला लावले जाते विठ्ठल विठ्ठल पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा पूर्व सुकृताचा आणि पूर्ण सुकृताचा पूर्व अभ्यासाचा आणि पूर्ण अभ्यासाचा आणि शेवट आत्ताची गोष्ट आहे दास सद्गुरूचा तोची जाणे ही दास सद्गुरूचा पूर्व का नसेल बरं हा आता उद्धरच झाला असता त्याचा ती कशाला राहतंय माग आपल्या कारण ती जर घवलं का नाही एकदा सोडीतच नाहीत महाराज फक्त त्याला समजून द्यायचंय तू ब्रह्म इसल्या का तू जीव नव्ह ती करता बी नाही भोगता बी नाही जन्मणारा नाही मरणारा नाही आणि खरी परिस्थिती हे बघा जाऊ द्या मग दुपारी फार सुंदर विषय झाला काय हरकत नाही कारण ही विषय पुन्हा लांबला आणि उद्याला बघू आता ईश्वर इच्छन झाला पूर्ण अभंग झाला नाही झाला त्याला काय पर्याय महाराज सांगतात ह्याला श्री गुरूंची उपलब्धी झाली आणि हा अत्यंत श्रेष्ठ अधिकारी शिष्य आहे महाराज जाणत आलं का महाराज सांगतात आता त्याला देवता श्री गुरूंच्या शिवाय दुसरी नाही तपश्चर्या श्री गुरु सेवा शिवाय नाही त्याला तीर्थ श्री गुरूंच्या चरणामृताशिवाय नाही आणि त्याला क्षेत्र पण श्री गुरु सोडून दुसरं नाही मौली ज्ञानोबरांनी खूप वर्णन केलंय 13व्या अध्यायाचं विठ्ठल विठ्ठल आचार्योपास्ती एवढंच पद आहे महाराज आचार्य उपास्ती ध्यान आलं आणि ह्याच्यावर मौली ज्ञानोबरांनी 75-80 ओवेली जवळ जवळ वा वा भगवान शंकर सांगतायत पार्वती मातेला बर का देवी हे जे आनंदवन आहे ना तुला राहू वाटतं का नाही इथं मग जिथं तो राहतो ना श्री गुरूंचा शिष्य त्याचं निवास स्थान आहे ते काशी काशी क्षेत्र निवासश्च ह्याची भावना सांगितली जान्हवी चरणोदकम श्री गुरूंच्या जवळ राहतो ही काशी क्षेत्र आहे त्यांच्या पायाचं तीर्थ ही जान्हवी आहे पुन्हा वा वा गुरुर्विश्वेश्वर साक्षात बाबा आणि त्यांनी दिलेला मंत्र आहे ना हा तारक मंत्र आहे महाराज विश्चल विठ्ठल असा त्याचा विश्वास आहे निश्चलम आहे की नाही गुरुपादोदकम तीर्थम गुरोरुच्चिष्ट भोजनम
गुरुमूर्ती सदा ध्यानम गुरुमंत्र सदा जपेत ही पार्वती मातेला उपदेश केलाय भगवान शंकरांनी. असल्या निष्ठेने श्री गुरूंच्या सानिध्यात वास्तव्य करतोय महाराज. छायया सर्वदा वासो आचार्य महाराज सांगतात. कायाकाशी गुरु बापर कायाकाशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला माशी बापर खुमा देवीवराशी ध्यान मानसी लागली. ध्यानात आलं का? महाराज सांगतायत आता त्यांनी सांगितलं. ह्याला काय सांगितलं म्हणजे अभ्यास सांगितलं. म्हणजे अभ्यास का सांगायची पाळी आली बरं? कारण ह्याचं श्री गुरूंच्यावर असलं प्रेम आहे का ह्याला अभ्यास म्हणजे न गण्यच आहे. त्याच्या आयुष्यात गरजच नाही त्याची. असं ध्यानात आलं. चक्रवर्ती राजा आहे, आलं लक्षात. आणि त्याचं पोरग जर सरपंच म्हणून फॉर्म घरायला गेलं तर ही भिकार ओळखायचं. ही चक्रवर्ती राजा आहे. कळतंय का? महाराज सांगतायत तसं गुरुभक्त आहे ना त्याचा वैभव सांगितलं. आमच्या हंसराज स्वामींनी सांगितलं. म्हणले त्यांनी आचार्योपास्ती नावाचा एक समास लिहिलाय. कशात लिहिला? आगमसार. अलग लक्षात. 5-5 समाज आहे एका एका पंचकात. त्याच्यात आचार्योपास्ती आणि माऊली ज्ञानोबरायांच्या अख्ख्या ओव्यांचा अनुवाद आहे बर का. मला ती आगमसार त्याच्यामुळे इतका आवडायचा का नाही म्हणजे आता आवडत नाही असं काही नाही पण लहानपणी तर ती जीवच होता मला. ध्यानात आलं. आता ह्या हंसराज स्वामींनी सांगायला सुरुवात केलं म्हणजे मोक्ष आहे ना, मुक्ती. मुक्ती ही मुक्ती सगळ्या दुनियेत हिंडती आणि सगळ्याला विचारते महाराज तुम्हाला गुरुभक्त आहे त्याचं घर माहिती का? मला इतका वियोग झालाय त्याचा, मला त्याच्या घरी जायचं. ऐका, मुमुक्षुत्व ही जी गोष्ट आहे का नाही ही गोष्ट जीवाची प्रज्ञा जी आहे तिचा उत्कर्ष आहे. आलं का लक्षात? आणि ह्याचं फळ जर बघितलं का नाही, गुरुभक्ती जर बघितली ना तर त्याच्या पायदळी पडलेली वस्तू आहे महाराज मोक्ष नावाची. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतायत ती मोक्ष हिंडतो हुडकीत, ती मुक्ती हिंडती हुडकीत. गुरुभक्त कुठे? मला त्याचा वियोग झालाय, मला त्याच्याकडे जायचं. आता गुरुभक्ती जी आहे ना तिच्यात जर रसास्वाद उत्पन्न झाला तर घोटाळा होईल ह्याचा. म्हणून श्री गुरु त्याच्यात त्याला बंद करायला बघतात महाराज. कळलं? लक्षात आलं? त्याला सांगितलं म्हणजे अरे अभ्यास करीत जा, अभ्यास करीत जा. विद्यानंद स्वामी म्हणून होते कुठं? त्या बनात बेलापूरला. असे त्यांचे शिष्य होते. आणि कुणीतरी आलं का नाही असं उत्सवाच्या वेळेला म्हणजे मग त्याला ते महाराज विचारायचे का रे करी काय काय करीत असतो. आणि ही शिष्य ते अखंड त्यांच्या सानिध्यात असायचे. महाराज काय सुद्धा नाही त्यांना, उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आणि झोपेत सुद्धा हाक मारेस तर जाग, नुसता आवाज आला की जागा, अशी अवस्था असायची.
असं त्यांनी सांगितलं, महाराज मी 1200 गायत्री जप करतो. म्हणजे किती वेळा करतो? म्हणजे 3 वेळा. शाबास, करीत जा. तू काय करीत असतो? महाराज मी गुरुमंत्राचा जप करीत असतो. किती करीत असतो? म्हणजे त्याचं मी पुरश्चरण करायचं ठरवलंय. पुरश्चरण म्हणजे माहिती तुम्हाला? जाऊ द्या, काहीतरी घोळ घालीत बसतात नगच. समजतंय का? हा, आपलं साधं सांगितलंय तेवढं करीत जावं. ज्याला साधं उरकत नाही त्याला कशाला 8 तासाचं पाहिजे? मला असं जेवाय सोपं आहे का असं जेवाय सोपं आहे? सगळं जेवत जा की, असं पोट भरलं म्हणजे झालं. झालं विठ्ठल. असं आहे, नाटक करून ज्यादा मिळतं अशातला काय भाग नाही महाराज. कळलं का? आणि मिळतं असंच मुळीच नाही. महाराज तर सांगतात मिळतच नाही असं. सोंगे छंदे सोंगानं काय मिळेल असं नाही, छंदानं काय मिळेल असं नाही. काय काय छंद असतो महाराज भांडणाचा. काय काय माणसं सांगतात, महाराज आपण दुसऱ्याच्यात कामाला जातो बरं का, पण जर कुठं टाळण पकवाज ऐकू आला का नाही, मी असंच सोडून देत असतो, जात असतो. मी विचार केला माझ्या मनाला, दाऱ्यावर च्या कोण देत असेल? ते रास्तार बघून उतरीत नाही. जेवा महाराज, जेवा महाराज. घरचे सुद्धा म्हणत नाहीत जेवा. कोरभर भाकर आगाव खाल्ली तर बालकीन त्याच्याकडे 3दा बघती. ही तर ही गेला वाढून, ती गेला वाढून, ती गेला वाढून. एक तर असला वाघ होता आमच्यात का नाही, ती जेवायला बसताना भाकर घेऊन ठेवायचं हातात, आणि जेवता जेवता दुसरा वाडा आला की त्या पाठीत टाकायचं आणि दुसरी घ्यायची. इतका हलकट असावं म्हणून. पण पहिली माणसं काय करायची बरं का, वाडा एकदा गेली का नाही, पुन्हा अन्न जर कमी पडलं तर जातच नव्हती तिकडे. त्याची सवय लागली पाठीत घडी होती. बरं, ती ताटात वाढू द्यायचा, वाढणारी का हातात देत नव्हती. ताटात वाढल्याला धरायचा, 3 कुस्करल्यानंतर त्याच्यात भाकर वाढलेली हातात धरून बसायचं आणि पाठीत टाकायचं. आता काय बी सांगू नाही तुम्हाला, डाव्या हातानं वाढून घेतलेलं अन्न खाऊ नाही बरं का. जेवणार अन्न वाढूनच घ्यायचं नाही, नाहीतर टोपल्याच्या कडनी सगळेजण बसतात. तशी नाही जेवायची पद्धत. तुझं तो वाढून घ्यायचं, लांब जाऊन बसायचं, नाही तर वाढणार आणि वाढल्यावरच खायचं. खरी पद्धत आहे महाराज. काय काही धर्मशील पुरुष आहेत ना, जेवणारानं नाही तर ज्याला वाढायचं त्यानं स्पर्श जरी केला का नाही वाढणाराला, तर ते अन्न तसंच बाहेर पाठवतात. कोणा नाहीत त्या मठात घेत. श्री गुरूंच्या सानिध्यात त्या विद्यानंद स्वामींनी त्या शिष्याला वाटायला लागलं, म्हणजे सगळे जण जप करतात, आपण काहीच करीत नाही. महाराज बी आपल्याला विचारित नाही काय जप करीत असतो का, काय करीत असतो. त्यांचं ते डोळे झाकून बसतात बसतात, त्यांच्या ध्यानात आले काहीतरी सांगतात, पुन्हा डोळे झाकून बसतात, पुन्हा ध्यानात आले काहीतरी सांगतात. म्हणला ती बी करीत नाही तर आपल्याला करू देत. कारण बरं का, ही असली जी विजातीय माणसं आहेत का नाही, ह्यांची संगत नसावं बघा. विजाती ते टाकणी, म्हणजे ह्यांचा संगत नाही करायची महाराज ह्यांची. त्यांना बोलायचं बी नाही, ह्यांच्यापाशी बसायचं बी नाही. ह्यांच्या गप्पा तरी काय असतात, का असायच्यात गप्पा? ह्यांच्यापर्यंत नाही बोललं पाहिजे महाराज. बोलायचं म्हणजे परमार्थाचा शब्द आतनं बाहेर आलेला असावा महाराज. प्रश्न बी असावा, उत्तर बी असावं, तसल्यापाशी बोलायचं. त्यांनी सांगितलं म्हणजे आमका आमका कुठे गेला रे, मग बराच वेळ हाका मारला बरं का, आमका कुठे गेला, आमका कुठे गेला. त्यांचाच एक शिष्य होता, त्यांनी सांगितलं महाराज ह्या बिताड्याच्या पड्यालाच बसला जप करीत. महाराज उठत नव्हतं, जागतं. लय भलं मोठं होतं राव, लयच भलं मोठं होतं. तुम्ही पायात चपल्या किती वजनाच्या घालून चढचाल बरं सप्तशृंगीचा डोंगर?
चपल्याचं वजन किती घालचाल आणि मग चढचाल तुम्ही कना कना? हा, अर्धा किलो चप्पल नाही, सगळं मिळून सांग. बटरी चप्पल वापरतात ती अर्धा छटाक भरती. हा, त्यांच्या खडा व्हायचा, चपल्या नव्हत्या, फक्त ही तर एक बिटी धरायची पायात 2 बोटाच्या मध्ये, आणि ते अनेक आहेत खडावा, किती बी जोड आहेत त्यांचं, आणि ती एक एक पाऊन किलोची होती, आणि तसल्या घालून कना कना चढायची वर. आता खरं नाही वाटायचं महाराज, पण ती 2 तोळे अपूर्वच खायचं. नाही नाही, सोमल खायचं, सोमल. ती जर शौचाला गेले बर का, आणि ती जर एखाद्या कुत्र्यानं कावळ्यानं खाल्लं की मेलच म्हणून समजायचं. म्हणून जेव्हा जायचंय तेव्हा ती गरदाड खांदायचं गुडघे इतकं, शौचाला बसायचं, त्याच्यात पुरून टाकायचं, मग बाहेर यायचं. जात आलं. त्यांचा फोटो आहे तिथं, बघायचा असला तुम्हाला तर, समाधी तसलीच आहे, रट्ट्याच्या रट्ट्या. ती उठून गेलं आणि एक कानठाळीत लावली, त्याला सांगितलं मी मेल्यावर जप करायचा. मला काय करतोय रे म्हणजे जप? महाराज म्हणले सगळी जप करते, तुम्हाला सांगते तर मी काहीच करीत नाही. एक कान फाडीत लावली त्याच्या उठल्यावर आणि सांगितलं मी मेल्यावर जप करायचा. तिथून तुला फक्त तुझ्या नशिबाला जपच आहे तिथून पुढं. विठ्ठल विठ्ठल. अरे त्या श्री गुरु वाक्यानं जी मिळेल ती दुसऱ्याला कशाला मिळतं वय? त्यांनी जी सांगितलंय ती करावं महाराज. त्यांनी सांगितलं डोळे झाकून बस, डोळे झाकून बस म्हणले, डोळे झाकून बसले महाराज. आता बसल्यावर जी कार्यक्रम चालू झालाय का नाही त्याचा वर्णन या अभंगात केलेले महाराज. ऐका, बहुतेक आज उरकूच अभंग हे. महाराज सांगतात आता बसल्यावर काय काय होतं हे बघा. ज्याचं श्रवण केलंय आणि अभ्यास करायला सुरुवात केली, सकाळी विषय झालता माझ्या अंदाजाने, कशात झाला? अपरोक्षानुभूती. चला विठ्ठल. श्रवण आहे, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि बैठक सगळं संगत चालू होत. त्याचं अलग लक्षात दृष्टांत दिल तर सकाळी. शहाणा मिस्त्री ती इटा कुठे ठेवतो, सिमेंट कुठे ठेवतो, वाळू कुठे ठेवतो, मला सगळं दारा पुढे टाकले, घरात जायचंय म्हणल्यावर मालकीने आली पाण्याची घागर घेऊन. म्हणलं कसं जायचं घरात? पुन्हा ट्रकच्या ट्रक इटा उचलल्या. आधी कळ ना तुला कुठं टाकावं ते. त्याने अशा जागेवर ठेवले, पुन्हा त्याला हात लावायची पाळी नाही. शहाणा आहे मिस्त्री महाराज. महापुरुषांच्या सानिध्यात गेल्यानंतर ध्यानात आलं का, ह्याच्या बैठकीचा अभ्यास किती झाला पाहिजे, श्रवणाचा किती झाला पाहिजे, त्याला मनन कसं शिकवलं पाहिजे, निधिध्यासनाची सुरुवात कशी करून दिली पाहिजे, सगळं संगत चालू आहे महाराज. दुपारी सरला बोललो होतो, सर कुठे आहेत? हा, लक्षात आलं का मगाच? अरे म्हणजे आपण काशीत गेलोय आणि आपलं ऐकायचं सालशापासून चालू आहे. मग ही संघ चालल्यावर मजा असते. आपल्याला जर सांगितलं मला तुला ती सालस आहे त्याच्यामध्ये एक चीज दिसली का मोठी, त्याला ध्यानात जाणावं लागेल का? मला वडा होता एक, आणि चलत चलत त्याला सांगितलं बघितली की चीज केवढी, 400 वर्षाची तरी असेल. ह्याच्यात सगळं आत खोब येत, मोकळं झालंय पोकाळ, आणि नुसती साल राहिली इकडे. ही गोष्ट तिथल्या तिथं लक्षात येते ना. तसं अभ्यास श्रवण संगत चालावं लागतं. हे कुठं होतं माहिती का? श्री गुरूंच्या सानिध्यात. म्हणून ब्रह्मविद्भी सहस्थिती ही अलग लक्षात. आता अभ्यासाला सुरुवात झाली. हे बघा, जे झालंय ते सांगायला श्री गुरु जवळ आहेत. सांगितलं की त्याच्यात दुरुस्ती असली तर लगेच आहे,
आणि शाबासकी असली तर लगेच आहे विठ्ठल 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 आता महाराज सांगतात आता अशी अवस्था व्हायला लागली कारण श्रीगुरूंची उपलब्धी झाली ना, इतकी मोठी गोष्ट आहे महाराज, त्याच्या सेवेत रसास्वाद व्हायला लागलाय ह्याला. आता ह्याला सांगितलं तर अभ्यासाला बसायचं. आमच्या नाथ महाराजांना शूलभंजन नावाचा पर्वत आहे आणि गुरु महाराजांनी सांगितलं म्हणले नाथा तिथं जाऊन बसायचं आणि काही विशेष झाल्यानंतर यायचं, उगं गडबड करायचं नाही, यायची तिथंच तुला काय घवल ती खा, काय घवल ती पी आणि तिथनं नमस्कार करीत जा फार तर, पण इकडं नाही यायचं काहीतरी विशेष झाल्याशिवाय. ध्यानात आलं का? रोज बसत होते तसे बसायला लागले आणि दररोज एक शेतकरी होता गुरु राखी, ते आपलं दूध आणून द्यायचा, दूध प्यायचे आणि बसायचे निवांत. बरेच दिवस गेले महाराज, विकल अंतःकरण व्हायला लागलं. जनार्दन स्वामींच्या पायाचं दर्शन नाही ना. आमच्या समर्थांनी तर कल्याण स्वामींना शेवटच्या टायमाला पाठवून दिलं महाराज. सज्जनगडावर थांबून नाही घेतलं, पाठवून दिलं. तिथे काय डोक्यात प्लॅन होता म्हणजे असा होता, म्हणजे ह्याला माझा वियोग सहनच व्हायचा नाही. 40 वर्षाच्या वर श्री गुरूंची अखंड सानिध्य ज्यांनी केलंय, विचार करून बघा ना त्यांच्या अंतःकरणाची काय अवस्था. कल्याण स्वामीला जर म्हणले की नाही समर्थ आज दासनवमीच आहे, जर म्हणले अरे दासबोधाची एखादी प्रथा आहे का रे, हात घालायचे जुळीत लगेच द्यायचे हातात महाराज, लगेच. म्हणजे कधीतरी मागतील कदाचित लागली त्यांना तर, आणि ती जुळीत असायची महाराज. असे भिक्षेला निघाले म्हणजे 1.25 मानाचा मारुती आता आहे तिथं डोंगरावला बरं का, ती आधी पहिल्यांदा जुळीत असायचं आणि मग निघायची. आम्हाला लहानपणी एक धडा होता, आबो बो 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 केवढी रे ही जुळी. चला विठ्ठल. सेवा म्हणजे कल्याण स्वामींनीच करू झालं महाराज. ध्यानात आलं? आणि किती दिवस केली? 40 वर्ष अखंड गेली महाराज. आणि मग सांगितलं ह्याला सहनच होणार नाही, मला तर देह ठेवावं लागेल. त्याला सांगितलं तू जा. त्यांनी सांगितलं महाराज मला एवढी शिक्षा नका देऊ. त्यांनी सांगितलं मला एवढीच शिक्षा आहे तुला, दुसरं काय सुद्धा नाही. आता तिथं रगीलपणा करता येतो का? म्हणजे महाराज विचार करा तुम्ही, माझ्यासाठी जी चूक असेल ती मी पुन्हा करणार नाही. त्यांनी सांगितलं तू जोपर्यंत गडावर आहे तोपर्यंत मी अन्न नाही खाणार. आता काय करायचं? कल्याण स्वामी निघाले महाराज आणि निघाले माघारी फिरून जर बघितलं ना तर समर्थरूप डोंगर बघितलं महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता 2 गोष्टी येतात. समर्थांच्या निर्याणानंतर समाधी ना समर्थांची, म्हणजे कल्याण स्वामींनी पुन्हा डोंगराला पाय नाही लावला, कारण हे डोंगर म्हणजे पाय द्यायच्या लायकीच नाही राहिला. श्री गुरु रूप आहे. आणि कुणी असं म्हणतात की समर्थ गेलेले कळल्यानंतर कल्याण स्वामी गेले आणि गेल्यावर जे हंबरडा फोडला होता का नाही त्या समाधीला तडा गेलाय, असा आज बी आहे. विठ्ठल विठ्ठल. वैभव श्री गुरूंच्या शिष्याजवळच असतं महाराज. गुरु भक्त आहे ना, परमार्थाचं वैभव त्याच्याजवळच बघायचं. शास्त्रात तोंड घालून 24 तास बसलाय का नाही त्याच्याजवळ सपकपणा येतो महाराज. ती पांढरं कसं पडतं का वेळ झाल्यावर, समजतंय का? हे रसरशीत ब्रह्मज्ञान गुरु भक्ताजवळ असतं महाराज. विठ्ठल विठ्ठल. हे बघा त्याच्या चित्ताची अशी धारणा आहे म्हणजे ती खरंच आहे. परब्रह्म नावाची वस्तू शास्त्राने ज्याची वर्णन केली ना ती म्हणजे ह्यांच्या डोक्यात असा नक्की विषय माझे गुरु म्हणजे परब्रह्म, संपला विषय. पुढं काय? वल्लभाचार्य त्यांनी भाष्य ज्यावेळेस लिहिले ना दशोपनिषदावर ब्रह्मसूत्रावर, आणि
आओ भगवद्गीतेवर इथं ब्रह्म शब्द जिथे इथे येईल त्यांनी श्रीकृष्ण असा अर्थ घ्यायला. कळतंय का? ब्रह्म म्हणजे काय म्हणजे श्रीकृष्ण. आणि गुरुभक्त ह्याचं ब्रह्म कोण आहे म्हणजे उघडे परब्रह्म सद्गुरु. सकाळी विषय झाला आमचा बाळाचा बर का. म्हणले विज्ञानवादीत ना त्यांचं जे विज्ञान आहे ते हा होतो, कालवादीत त्यांचा जो काल आहे तो हा होतो, आणि सांख्य जे आहेत त्यांचा पुरुष जे आहे तो हा होतो, आणि वेदांतीत त्यांचं जे ब्रह्म आहे तो हा होतो. विठ्ठल विठ्ठल. श्लोक झाले नसतील तुमचे अनेक शिजू घातलेत आताशी शिजत्या 2-4 दिवसात. समजतंय का? म्हणून थोडक्यात गोष्ट अशी महाराज सांगतात श्री गुरुरायांनी सांगितलंय अभ्यासाला बस म्हणून त्या अभ्यासात प्रेम आहे. कळतंय? अभ्यासात प्रेम नाही. आणि त्यांनी सांगितले परब्रह्म वस्तूचं ध्यान करायचं. त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली ना, त्या परब्रह्माचं ब्रह्माकाराकारित वृत्ती झाली. त्याचं दर्शन ह्यांना असं झालं सावळ. आणि मग ज्ञानोबा सांगतात आता माझी अशी अवस्था झाली, सावळे परब्रह्म आवळे. सावळे परब्रह्मावळे आजीवा म्हणा म्हणा सावळे. गोष्ट अशी सुरुवातीला परब्रह्म स्पष्ट समजतंय म्हणलं तर नाही समजत, नाही समजतंय म्हणलं तर समजतंय. पण त्यांना सावळ समजतंय. ही वृत्तीनं त्याचा आकार धारण केलाय. कोणताही पदार्थ समजताना असं समजतो महाराज, आधी वृत्ती व्याप्ती आणि पुन्हा फलक व्याप्ती. वृत्ती व्याप्ती म्हणजे काय म्हणजे हा घट आहे, घट आहे म्हणलं का वृत्ती घटाकार होते आणि घटाचा अज्ञान नष्ट होऊन जात. समजते? आणि फलव्याप्ती म्हणजे आपल्या स्वरूपानं त्याचा प्रकाश होतो आणि मग समजतो. पण म्हणजे परब्रह्म वस्तू समजायची म्हणजे फलक व्याप्ती नाही, फक्त वृत्ती व्याप्ती. आता हे विषय कळायचा म्हटलं जर थीर ऐकलं म्हणजे कळत. हे कीर्तनातला विषय नव्हता. काय आपलं थोडं सांगितलं. परब्रह्माचं यथार्थ पण ज्ञान नाही झालं आणि अयथार्थ पण नाही. पण म्हणजे अंतःकरण असलं प्रेम स्वरूप झालंय महाराज की म्हणजे आवडायलाच लागले महाराज. कशाला आवडतंय म्हणजे या जीवा म्हणजे कोणाला चिदाभासाला या जीवाला आवडतंय म्हणजे जो जीव श्री गुरूंचा आहे आणि श्री गुरूंच्या आज्ञेनं श्री गुरूंचा दास आहे त्याला हे परब्रह्म आवडायला. म्हणजे ही जी जीव आहे का नाही ज्ञानदेव म्हणे
सांगितलं त्याला बोटवर करा, खचकून करा बोटवर, ज्याला नाही कळला तरी बोटवर करा, कळवून घेऊ द्या. सकाळच्या बुद्धी सांगतो लवकर यायचं, 7:30 वाजता येते. हे बघा, समजून नाही घेतलं का नाही, काय सुद्धा नाही समजायचं. समजले आणि केलं तरी नाही समजायचं. काय समजतंय? अरे माझ्या मनाला माहिती, मला समजलं का नाही समजलं. ते मला नाही समजल्यावर मला समजलं नाही मनाची लाज नाही वाटली पाहिजे. ती समजून घ्यायची इच्छा झाली पाहिजे. मला समजलं असं केल्यावर काय होईल असं म्हणजे जेवायचं, जेवलो मर. अरे तुझ्या तोंडावर दिसतंय सुकल्यावर काय जेवलाय. जेवल्यावर माणूस टचटचीत दिसतं, कीर्तनात बसल्या नाही दिसत. फरक आहे की नाही? भुकायला जेवल्याला ह्याच्यात फरक आहे. महाराज सांगतात, मला ही परब्रह्म आवडायला लागले महाराज, आणि या जीवाला आवडतं म्हणजे श्री गुरुरायांनी ज्याचा उपदेश हे माझं स्वरूप आहे म्हणून केलाय. समजतंय का? म्हणजे मी म्हणजे कोण आहे तुला? तर मी म्हणजे देह दिसतोय. मी म्हणजे देह नाही, माझा मी का नाही, आणि ती म्हणजेच तुझा बी मी, आणि ती म्हणजे दुनियाचा बी मी. ज्ञानेश्वर महाराजांचा मी तीच आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मी तीच आहे, आणि सगळ्या दुनियाचा मी तीच आहे. बघा समजतं, कळतंय का? महाराज सांगतात त्याची उपासना करायची बरं का. 2 लक्षणं असते, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण असते. समजतंय का? एक राहणारं असतं कायमचं, आणि एक कायमचं राहणारं नसतं. मग कायमचं राहणारं नाही त्याच्या नाही नादी लागलं पाहिजे, कायमचं राहणारे त्याच्या नादी लागलं पाहिजे. एक महाराज होते काशीला, बऱ्याच वेळा विषय सांगितलाय, सांगतो. त्यांच्या सेवेत एक जण त्याला सांगितलं, ऐ गेलं मला खाली. आता त्याला चर केले चित्तात. म्हणजे महाराज खाली का घे म्हणले मला. असं खाली कधी घ्यावं लागतं माहिती का? म्हणले हे आता वाचतच नाही मला खाली घ्यावं लागतं. खाली घुमटी टाकली, त्याच्यावर टाकलं, ह्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. म्हणजे काय झालं रडायला. म्हणजे महाराज तुम्ही खाली घ्यायला लावलं. बर म्हणजे पंचांगी घेतलं, पंचांग. म्हणजे बघ बरं आज काय तिथी. सांगितलं महाराज आज दशमी आता. ठीक आहे ठेवलं खाटवर. असं दुसऱ्या दिवशी आंघोळ पांघोळ करून आल्यावर गंध फिन लावलं, ह्यानी जप फिप केला. महाराजाला सांगितलं थोडं काय खायचं. म्हणजे काय नाही खायचं मला, थोडंसं दूध दिलं. गंगा आहे का? नाही. म्हणजे गाल तोंडात गंगा पिल. ठसठशीत बोलते बघा महाराज. मग म्हणजे घे खाली, घेतलं खाली. म्हणजे आज एकादशी ना, म्हणजे एकादशी. ठीक आहे. म्हणजे आयुष्यभर तो काय ऐकलं नाही माझं, नुसतं आपलं खाली घी वर घी एवढं तू करीत होता. हे महापुरुषांना मी काय ऐकावं ह्याची बी आपल्याला कल्पना असली पाहिजे महाराज. त्यात आलं का? पण म्हणजे मी एक गोष्ट सांगतो, तेवढी ऐकणार का तू? म्हणजे महाराज सांगितली म्हणल्यावर आता ऐकत. ती म्हणजे एवढीच बार सांगणार आहे, शेवटी तुझी मर्जी. ती म्हणजे महाराज ऐकली म्हणून समजा. ती म्हणले मी आत्ता प्राण सोडून देणार. समजलं तुला? म्हणजे समजलं. मग असं करायचं, तुला काय आंघोळ पांघोळ घालायची असेल घाल, गंध फिन लावायचं असेल ती घाल, लाव. तोंडात तुळशीची पानं फिनं घाल. पण मला एक पोतभर वाळू बांधायची तांगड्याला आणि गंगेत सोडून द्यायचं. मला समजलं तुला? ती लागला रडायला. मला रडू फिडू नको. तुला कळलं का मी काय सांगितलं? असं पुन्हा रडू, तुला निवांत आहे मग पुन्हा रडायला. पुन्हा तुला कोणी सांगायला नाही काय नाही पुन्हा रडत बसायचं. मी सांगतो ती कळलं का तुला? हो. नाही तर मला महाराज मला असं वाटत होतं की मला पूजायला, मला तीच सांगतोय तुला. माझं अख्खं आयुष्य गेलं. ही देह मी नाही आणि ही देह तू नाही, आणि शेवट तू मला ह्याला 5 पोटभर मिठात घालून ठेवशील आणि त्याच्यावर दगड मांडशील 2-4 चौकोनी त्रिकोणी गोल, तुळशीचं वृंदावन, त्याच्यावर तुळस, आणि त्याला पाणी घालीत बसशील आणि हे आमचं महाराज म्हणशील. म्हणजे तसं करू नको. बरं, समाधीतला महाराज कवा सुद्धा सांगत नसतो, हाय तवरच सांगत असतो. म्हणून तवरच ऐकून घ्यायचं असतं.
मी सांगतोय ती ध्यानात ठेव, ही देह मी नाही. त्याचं काय नाद करू नको तू, गंगेत ती सोडून. आणि पुन्हा मी सांगितलेला अभ्यास कर. नसला तर ब्रह्मनिष्ठ महापुरुषाच्या पायाजवळ बस. त्याच्या ठिकाणी हिऊ माझ्यापेक्षा साधारणच आहे असं समजू नको. त्याच्यापाशी अभ्यास कर आणि ब्रह्मरूप हो. कळलं का तुला? माझं आयुष्य गेलेला का ही देह मी नाही म्हणून सांगता सांगता आणि तुम्हाला देहच समजतोय. समजतंय का? मग महाराज तुम्ही कोण आहे? मग म्हणे मी कोण आहे ना, परब्रह्म मी. त्या कठोपनिषदात विषय घेतो महाराज. जर श्री गुरु उपदेश करीत असतील आणि ब्रह्मरूप अशी अभिन्न नसतील ना ते, तर ती उपदेश फळाला येत नाही. येईल विषय पुढे आपला. समजतंय? समजतंय? सगळ्याला समजतंय का नाही? कोणतरी मनाला का समजा मी काय तुमच्या घरी येऊन विचारलं. समजून घ्या. समजून घ्यायचा एवढा भान गेल्यावर काय समजून घेणार? एवढाच टाइम आहे महाराज. महाराज सांगतात मंगळाचे वेळ सांगतात. मी कोण आहे तुला सांगतो नीट लक्षात घे. देह मी बी नाही, देह तू बी नाही. असे श्री गुरूंचा देह हा श्री गुरु रूप आहे. हे जीवाला उपासनेसाठी सांगितलंय महाराज, ज्ञानासाठी नाही. समजतंय? ज्ञानासाठी कोण आहे श्री गुरु? म्हणजे ब्रह्म आहे. समजतंय का? गुरु साक्षात परब्रह्म. कारण परब्रह्मानं परब्रह्माचा उपदेश केला तर परब्रह्माची प्राप्ती परब्रह्म जीवनाच्या विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात मला आवडायला लागले राहू. काय आवडते म्हणजे सावळं परब्रह्म आवडते. समजा ना बरं का? कारण माझ्या अंतःकरणात श्रीगुरु ही माझा देव आहे असं लक्षात येते. हे ब्रह्म माझं हीच आहे, प्रेम माझं हीच आहे, माझं स्वरूप हीच आहे. आणि आता ती काढायचं. ही परब्रह्म म्हणजे श्रीगुरूंचं रूप आहे आणि ही म्हणजे ती. आपल्याला असं कसं समजू शकतं महाराज? नीट ऐका. की सगळं जगत अध्यस्त आहे, अध्यस्त आणि परब्रह्म अधिष्ठान आहे. समजतंय का? आणि बघत असताना हे अधिष्ठान आहे असं कसं काय समजू शकतो? समजतंय? पण सांगितलंय ना दटून माग, म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यावर आवड बसायला लागली. हे श्री गुरूंचं खरं स्वरूप बसायला लागलं. मग म्हणजे नुसतं आवडायला लागलं असं नाही बरं का झालं. आता माझं जी मन आहे ना, त्या मनानं आपल्या मनालाच की राज्य करायचं घर केलं. उत्तरार्धात राज्य करायला कसलं घर लागतं?
मोदी साहेबाच्या घरकुलात राज्य करता येईल का? की राहायचं घर आहे काय? राज्याचं घर नाही. राज्याला घर म्हणल्यावर कधी तिथं सैनिक राहिले पाहिजेत, पुरोहित राहिले पाहिजेत, खजिना राहिला पाहिजे, चतुरंग सेना राहिली पाहिजे, राणीवासा राहिला पाहिजे आणि सगळे कागदपत्र राहिले पाहिजे. ते कळलं का? असलं घर पाहिजे. म्हणले असलं घर आता कोण बांधून द्यायचं? म्हणले मनानच बांधलं. आणि कुणाला राज्य करायला बांधलं? म्हणले मनाला. कळतंय का? राज्य मनानच करायचं. कुठं करायचंय? म्हणले मनातच करायचं. महाराज परमार्थाचं राज्य म्हणजे राज्य. समर्थ सांगतात. आज काय समर्थांचं ध्यान होते? म्हणले परमार्थ परमार्थी तो राज्यधारी. म्हणजे परमार्थी आहे का नाही? राज्य धारण करणार आहे महाराज. राजा आहे राजा. परमार्थ नो हे तो भिकारी. आणि ज्याच्यावर परमार्थ नाही ती काय चांगलं आहे काय? म्हणे भिकारी भिकारी. अहो या परमार्थाची धरी कोणास द्यावी? त्या परमार्थाची कोणाला बरोबरी द्यावी महाराज? संसार म्हणजे बरोबरी का? म्हणजे निवडणूक म्हणजे बरोबरी का? लगीन म्हणजे बरोबरी का? महाराज सांगतात ह्याची नाही राव सर कुणाला. आता ही परमार्थ करायचा आहे कुणा? कुणी करायचा आहे माहिती का? मनाने करायचं. कुठं करायचं आहे माहिती का? मनात करायचं. अरे बाह्य सेवेतनं त्याला आत्म्याचं काम चालू. आणि आज जायच्या आधी तर ह्याचं राज्य चालू झालं महाराज. आवड या जीवा देव आवडणं ही पराकाष्ठा आहे परमार्थाची. का? महाराज सांगतात बहुता लईच मोठी गोष्ट मिळाली महाराज. मला परब्रह्म आवडायला लागलं महाराज. आणि श्री गुरूंचं हे मूळ स्वरूप आहे असं समजून आवडायला. म्हणजे तसंच्या तसं प्रेम बस लक्षात. आमच्या दुर्दैवाने आम्ही 2 वर्ष सोलापूरला. त्या सोलापूरला माझी लय आवडीची एक जागा होती, गणपतीचं मंदिर. तिथं म्हणजे चारुशीला नावाची दादांची मुलगी होती. तिचं लग्न झालं होतं आणि त्याला अण्णा तिथे गेले. ज्यावेळेस मला खूप आठवण व्हायची त्यावेळेस मी तिथं जायचो. त्या मला गणपतीपाशी बसायचं. इथं माझ्या श्री गुरूंचे पाय लागले. ही जर भूमिका अंतःकरणात आली की ती आवडायची गोष्ट. महाराज सांगतात माझ्या श्री गुरूंचं खरं स्वरूप परब्रह्मरूप आहे असं त्यांनी मला सांगितलंय. म्हणल्यावर ती आवडेल का नाही आवडेल? असं ह्या जेव्हा काय बी आवडलं नसतं.
त्यांचं स्वरूप त्यांनी सांगितलंय म्हणून आवडायला लागलं महाराज. आणि ती आवड अशी वाढली की मनानं राज्यासाठी मनाचं घर केलं महाराज. मग म्हणे आता राज्य चालू का? कोणाला चाललंय ही संवाद कोणाचा चाललाय माहिती का? बुद्धी नावाची सखी माऊली दानोबाईची. ही बुद्धी सखी कोणाची? अहमवृत्ती चिदाभास आहे त्याची, समजतंय का? आणि आता त्या दोघी जणी बोलतात. ही असल्या फालतू माणसाबरोबर बोलत नाहीत पण दानोबा. मला सांगा, समजा माणूस कीर्तनाला निघाला आणि एखाद्याची गाठ पडली, जुना मित्र, जुना. मला एक जणांनी परवा लय भारी शब्द सांगितला. मला कोण आहे ते? म्हणा आमचा शेती मित्र आहे. मग माझ्या डोक्यात मी विचार केला, माणसाचा व्हॉट्सअप मित्र, मोबाईल मित्र आणि पुन्हा अडचणीचा मित्र असं काहीतरी असेलच का नाही? पुन्हा दुसरे प्रकार, ही राजकारण मित्र, ही परमार्थ मित्र असं असेल का नाही? परमार्थ मित्र लय बेकार बरं का. कारण ते नुसता परमार्थ मित्र नसतो, त्याच्यावर लय माल असतो बाकीचा. आणि ह्याची गाठ पडल्यावर त्याचं स्वाभाविक बाहेर येतो आणि ती लय घात लय परमार्थ. माऊली ज्ञानोबा आमच्या तुकोबारायचं सांगतात म्हणून माणसं जिथं दिसायचं नाही तिथं मी जाऊन बसायचं महाराज. पुढे जाऊन बसायचं. महाराज सांगतात येणे सुखे रुचे. राज्य जिथं करायचं ती वस्तू तयार आहे. राज्य, राजवाडा, राज्य, किल्ला, राजवाडा सगळं तयार आहे. सेना, सेवक, सैन्य, खजिना सगळं तयार आहे. पण म्हणजे मग राज्य चालू असेल आता? नाही म्हणजे राज्य नाही करू. म्हणजे का? म्हणजे काय करू, मला राज्य करता येईल. काय होतंय मग? सावळे गोविंद, ही जी सावळ परब्रह्म आहे की दिसलं की गाठ घेते, मिठी मारते. त्यांनी मिठी मारली का नाही? त्यांनी मिठी मारल्यावर त्याचं स्वरूप असं आहे बरं का. बापरखुमादेव विठ्ठलेशी भेटी आणि आपुले संसारी करून केलं. म्हणले माझं मन आहे, त्या मनासकट मी परब्रह्माने मिठी मारल्या मारल्या परब्रह्म होती आणि पुन्हा काय राज्य करते? मग म्हणजे बाहेर आल्यावर तरी राज्य करीत असत. म्हणजे बाहेर येऊन असं बघस तर पुन्हा मिठी मारते आणि ती मिठी बी कवा नको मारते. कोण? परब्रह्म आहे का नाही? माऊली ज्ञानोबा त्याच्याबद्दल आणखी एका अभंगात सांगतात. तव एके वनवासी आपुले रंगे येत होती ये साजनी, जात होती ये साजनी. तव एके वनवासी आली गेले गे माये. कशाचं राज्य करते? कुणाला जर सांगावं चहा नव्हतं बोले ना, बोलू दे ना. नुसतं कोण आहे म्हणून बघावत ते पाहणे द्यावं घे. महाराज परमार्थ करा बर का. तुका म्हणे गुरु कृपेचे किती बी नटून संसारात निघाला कारण त्याचं खराट होतं. खराट म्हणजे काय?
किती बी नटून संसारात जाईल त्याचं खराट होते थोड्या दिवसात. आणि परमार्थ करायला लागला की नाही ते राज्य आहे त्याला, आणि तसले राज्य आहे ती अक्षय आहे, अक्षय अक्षय. समजतंय का? म्हणजे राज्य करता येईना ग, का करता येईना म्हणजे ती गपकीने मिठी मारते पुन्हा काय येतं असं आहे. पुन्हा मला कळत नाही मी कोण आहे, परब्रह्म कोण आहे, मग ही बघायचंय काय, काहीच नाही, सगळं परब्रह्म फक्त खाली शिल्लक नाही. महाराज श्री गुरूंच्या आज्ञेनं ह्यानं डोळं झाकाय सुरुवात केली, तफाची गोष्ट आहे त्याच्या आयुष्यात. घाम घाम होऊन हार्ट अटॅक यायची पाळी यावा, मग पुन्हा घावाऊ एखादा शिवायला, काय पुरुषार्थ आहे का? आलं कसं? आता खेळत खेळत निघून गेला महाराज. त्याच्यासाठी कौतुकानं सांगतात एक एक आम्ही देवा शक्तीहीने. म्हणून महाराज सांगतात काय काय असे भाग्यवान आहेत ती टाळी देऊनच निघून गेले महाराज. टाळी आपल्या गाड्याला द्यायची आणि निघून गेला, ह्याला कळलं सुद्धा नाही कवा गेला ते. आणि सांगून निघालो निघालो. काय काय असतात का नाही, शूर असतात खेळायला महाराज. कबड्डी खेळायची मला ह्योक सगळे आउट केली. कबड्डी 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 सगळाच लोंबळा घेऊन आला. म्हणजे त्यांच्याच शिरला त्यांनाच धरण्यान फाटून आणून टाकलं. त्याला पुरुषार्थ म्हणतात मला. तसा परमार्थ असा कवा होऊन गेला कळलं सुद्धा नाही त्याला. ऐकलं का? एकता सवरला खाटवा आमचा सागरदादांचा असला विषय बनला होता. म्हणजे 1 तास शिल्लक राहिला होता का नाही, अर्ध्या तासात जीवनमुक्ती भरली, अर्ध्या तासात विद्यामुक्ती. महाराज सांगतात की काय करावं आता, सये सावळे गोविंद. आणि आता राज्य करावं म्हणलं तर आपे आपलं पद मनच कुठे गेलंय कोणाष्ट. राज्य कशाने करायचं? आणि मनाने राज्य करायची व्यवस्था केली ती बी गेली जिरून. मनच नाही म्हणल्यावर कुठं राज्य करायचं? अरे शास्त्र चिंतन करायला मन पाहिजे तरी. मग शास्त्र स्मृती बी पाहिजे, मन बी पाहिजे. आणि त्या परब्रह्मानं काय केलं, अशी मिठी मारली का मन बी नाही, मन जिथं राज्य करायचं ते राज्य बी नाही. आता काय करायचं? मग म्हणजे राज्य केलं का नाही तो म्हणजे कशात आले? दानोबराय सांगतात बापर महादेव सावळी प्रतिमा. विचार करा बरं का, प्रतिमा शब्दाचा देव असा अर्थ होत नाही. हा, पण देवाची भावना तुम्ही कुठं ठेवायची ती जागा आहे असं लक्षात ठेवा. महाराज सांगतात की नाही, निमित्त त्या प्रतिमा देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आता प्रतिमान देव ह्याच्यात फरक राहिला पाहिजे. प्रतिमान देव ह्याच्यात फरक राहिला पाहिजे. आता जी जेवतोय ना ती देव आहे, आणि जी उभा राहिला ती पण प्रतिमा आहे. महाराज सांगतात म्हणले ब्रह्म आणि ब्रह्माकाराकारित वृत्ती ही त्याची प्रतिमा. ती कसली म्हणजे सावळी. मनाला राज्य करायचं होतं, कुठं करायचं होतं? मनात करायचं होतं. त्याला काय गवलं म्हणजे सावळी प्रतिमा. म्हणजे राज्य करायचं म्हणजे जाऊ द्या, राज्य करून हीच मिळवायचे का नाही, का तिथंच खेळत बसायचे सर. मग मनानच मनाला क्षमा केली महाराज. आणि शेवट काय झालं म्हणजे सगळं मिळून एक झालं. आमच्या हंसराज स्वामींनी कथा कल्पलता नावाचा भला मोठा ग्रंथ लिहिलाय बरं का.
मला तर वाटतं त्याच्यातल्या 17 कथा फक्त शिल्लक येतात आणि बऱ्याच गायब झाल्या आणि त्या काय सापडायची शक्यता आहे. संपले सापडायचे दिवस. हुडकणारे बी गेले आणि सापडायच्या शक्यता बी संपली. असल्या कथा आहेत महाराज. त्यांनी अशा गोष्टी सांगितल्या ठरवून त्यांना परमार्थ कळतच नाही का अजिबात. त्यांना म्हणले त्यांनी जर सहज ऐकायला लागला का नाही तर त्याला आपलं मनोरंजन होईल. आलं का लक्षात? बघू एखाद्या वेळेस आपण घेऊ ती गमतीनं. काय नाही, नुसतं वाचायचं काम आहे, लगेच दनादन कळते. वेदांतातला एक सुद्धा शब्द आणि एक सुद्धा वाक्य वेदांताचा ग्रंथ हातात न घेता आमच्या कानावर आलेला आहे महाराज. आमचं नशीब आहे मोठं. विठ्ठल महाराज सांगतात, महाराज त्या मनाला क्षमा करून टाकली, त्या परब्रह्माला क्षमा करून टाकली. सगळं एक झालं. म्हणजे खेळ खेळला. स्वामींचा सांगण्याचा उद्देश कसा असतो, म्हणजे खेळ खेळला आणि पुन्हा काय झालं, शेवट सगळा खेळ गिळून टाकला, एकटा राहिला पुरा. मने मनी क्षमा एक झाले आणि पुन्हा सांगतायत काय करू सावळे नाहीच का राज्य करता आलं. नाही म्हणजे दाटून काय राज्य करायचं? तू ब्रह्मरूप आहे ना, असलं दाटून राज्य काय करायचं? आपे आपलं पत मन तिथे ज्ञानेश्वर. काय सूचना सांगायच्या? पारा कोणाचा उद्या कोणाला घेऊ वाटतं.